सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हिंदू धर्माचा आणि सर्व जगाचा एकच देव। ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात सहस्रतो हृदय दशांगुलम। यांनाच नमस्कार करून आपण आमचं 43वे प्रवचन सुरू करत आहोत। भगवान कल्की पूर्ण अवतार हे धर्म आणि विज्ञान याविषयी आता सांगणार आहेत। तर आता आपण प्रथम रुच्या वाचू, नंतर आपलं म्हणणं सुरू करू। ओम त्वष्टारम अग्रजा गोपापुरा यावन माधु हुवे इंदु इंद्रा वृषारे पवमाना प्रजापती। प्रथम उत्पन्न प्रजेचं पालन करता सर्वात अग्रणी असणारा असा त्वष्ट्याला मी प्रथम आव्हान करतो। 5वा श्वास हरित वर्णे प्रयोग सोमाला इंद्राला व प्रजापालक इच्छा पृथ्वीवर प्रजापती व सर्वांना यज्ञात उपस्थित राहण्यासाठी मी आव्हान करीत आहे। त्वष्टारमग्रजा गोपापुरः प्रथम उत्पन्न प्रजेचा पालन करता। आता प्रथम प्रजेचा उत्पन्न पालन करता ज्याने जगात प्रथम जग निर्माण केलं तो जो परमेश्वर आहे त्याला आपण आव्हान करीत आहोत। आणि तो पालन करता परमेश्वर जो आहे त्याला सगळे जग विसरलेत। आणि जो तो आपल्या मनाप्रमाणे ज्याला कोणाला देव मानू लागले। खरा देव जो आहे निर्गुण निराकार परब्रह्म सगुण साकार झाला तो श्री सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षरपात समृद्ध दशांगुलम हा त्वष्टारम या नावाने ओळखला जातो। प्रथम जगाची प्रजा उत्पन्न करणारा जो देव आहे त्याचं नाव आहे त्वष्टार। त्वष्टा सहस्र शीर्षा पुरुषा हा जो परमात्मा आहे ह्या जगाचा प्रथम प्रजा उत्पन्न करणारा देव आहे। म्हणजे तो पूर्ण परमेश्वर आहे। याच्यापासून सगळे देव प्रजा निर्माण झाली। देव प्रजापासून मानव प्रजा, मानव प्रजापासून पण असे उत्पन्न निर्माण झाली। तर त्या देवाला आता या ठिकाणी इंद्र आणि सोमरस, सोम म्हणजे सोम देवाला आव्हान करणार। सोम म्हणजे अमृत देणारा जो देव आहे त्याला यज्ञात बोलवलेला आहे। आणि त्याच्याकरता आपलं या ठिकाणी पुढं प्रवचन आहे ते विज्ञान आणि धर्म। धर्म आणि विज्ञान तर पूर्वी जगाच्या आरंभी जो देव आहे तसा उत्पन्न झालेला जग जो प्रथम देव जो आहे, प्रथम देव प्रथम प्रजेला उत्पन्न करणारा। आता याच्या फार महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रथम प्रजेला उत्पन्न करण्याची प्रथम प्रजा उत्पन्न झाली जगात आपल्या अगोदर कोट्यावधी वर्षापूर्वी। तर त्या प्रजेच्या शरीरामध्ये भगवंताने 33,000 सुखं ठेवली। आणि ती सुखं ठेवली म्हणजे कालच्या विषयाचा पुढचा प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे। ती 33,000 सुखं आहेत पूर्वीच्या भगवंताने प्रत्येक जीवात तयार करून ठेवलेली। ती सुखं आज सुद्धा मानवामध्ये जनुक रूपाने 30,000 आहेत। काय फरक झाला सांगा। तर याच्यामध्ये जी जनुक 33 आहेत तर सी आता बघा कसा फोड आहे। ओ आयु त्रिशतम तना संतत मैत्रश म्हणजे धावती। हा जो सोमरस आहे 2 धाराने पाळणारा, 2 धाराने पाळणारा सांगितलाय। म्हणजे 2 धाराने जनुक तयार होते। 2 उभ्या शिरा 2 आडव्या शिरा अशा दृष्टीने ऋषी देवता ही पहिली रेषा, छंद आणि स्वर ही दुसरी रेषा, अ उ मध हे जाईन त्याला दिलेलं आहे। अशा दृष्टीने पहिलं धर्माचं शास्त्र
निर्माण झालं जगाच्या आरंभी. त्यावेळेस कुठं विज्ञान नव्हतं, काय नव्हतं. आता विज्ञाने शोधून काढलं ते 30,000 सुख. पूर्वी 30,000 सुख व्याजात सांगितलेले. जगात जो परमात्मा आहे, प्रथम प्रजा उत्पन्न करणारा. आता बघा, प्रथम प्रजा ज्याने उत्पन्न केली तो जो भगवंत आहे तो आहे सहस्र शीर्षः पुरुषः. हा भगवंत आहे, त्याची सेवा करायची. तो सगळ्या जगाला निर्माण करणारा आहे, तो भगवंत आहे. त्याला आपण विसरलो. हा गणपतीचा अवतार, हा शंकराचा अवतार, हा ब्रह्मदेवाचा, हा विष्णूचा अवतार. सगळे अवतार करून करून दिशाभूल केली आणि फाटाफूल करून टाकली. सर्व देवांचं एकच देव, सहस्र पुरुषा सहस्र विश्वरूप. हा तो सांगायचा मुद्दा असा आहे की सगळ्या जगाचा एकच देव आहे. प्रथम जगाला उत्पन्न करणारा, सगळ्या प्रथम धर्म उत्पन्न करणारा, सहस्र शीर्षः पुरुषः त्वष्टा. तर त्वष्टा त्याच्यामुळे त्यांनी सगळे जीव म्हणजे देव निर्माण केले. देवानंतर देवाने मग प्रजा निर्माण केली. प्रजाने मग देवाने पुन्हा 84 लक्ष योनी निर्माण केल्या. तर अशी जी घडण आहे ती एक देव आहे आणि तो एक देव राहतो परमधाममध्ये. तर त्या देवाच्या म्हणणं असं आहे की धर्म जो आहे ते धर्माचे 30,000 सुख आहेत. म्हणजे जणू का त्याला इंग्लिशमध्ये आता नाव आहे. 30,000 जे सुख आहेत ते कसे जोडल्यात त्याचा तुम्हाला याच्यामध्ये व्हॉट्सअपवर दाखवलेलं आहे. यात्रा तुमच्या नकाशात पुढे आलेलं आहे. ऋषी देवता छंद आणि स्वर हे रेषा जोडली. नंतर ओम म्हणजे ओमचं ओम घेऊन ते त्याला मध्ये बॉड जोडलं. म्हणजे वर शरीर जॉईंट दिलेलं आहे, एकमेकांना जोडणं. आता तेच विज्ञानामध्ये ATCG आणि मग HO हे बघा, ही दोन्ही पद्धती जी आहे 30,000 सुख इथं पण आहेत. विज्ञानामध्ये 30,000 जनुक दाखवली, वेदामध्ये 30,000 सुख दाखवली. दोन्ही सुखांची नावं एकच आहेत. जनुक ते सुख, सुख ते जनुक. या ठिकाणी जी परिस्थिती दाखवली आहे, मग याच्यामध्ये काय चूक होते, कशी होते, याच्यामध्ये दाखवले. आता गणपती आतुरशीर्ष आपण घेऊ. गणकृषी गणपती देवता हा पहिल्या रेषामध्ये आली. निचुतृगा नितृत छंद हा, नितृगा छंद हा हे दुसऱ्या रेषेत आलं. पण पुढे षडचा स्वरच दिला नाही म्हणून अर्धा भाग तुटला. हा अर्धा भाग तुटला इथं. हे अर्धे भाग तुटले. आता बघा दुसरा मुद्दा सांगतो. राम रक्षा घ्या. काय म्हणलं तिथं, बोध कौशिक ऋषी सीतारामचंद्र देवता अनुष्टुप छंदा. म्हणजे 2 रेषा जोडल्या, तिसऱ्या अर्धीच गांधार स्वरा दिलाच नाही. त्याचं कारण का, या ठिकाणी अवोम जीवार शरीर स्थानाचं खालचं येत नाही. म्हणजे ओम जो आहे तो एकमेकांना जोडणार आहे, तो या ठिकाणी आलेला नाही. आणि हे असं का झालं बुवा, हे असं कशाने घडतं. जर आपण समजा व्होल्टेज हे जे जनुक आहेत, तुटलेली जनुक आहेत, हे तुटलेली जनुक जर असे सारखे जर सगळं आपल्या शरीरात तयार झाली तर भयंकर आजार तयार होतो, तो कधीच बरा होत नाही. देवदेव केला आणि खेळू लागला. तुम्ही देवदेव करताना वेदांताचार्य जे आहेत आपले जगद्गुरु शंकराचार्य, ऋषी देवता छंद आणि स्वर यांचा वेदामध्ये मंत्र वाचतात. आणि पुराणवादी जे आहेत त्यांनी ऋषी देवता आणि छंद एवढंच लिहिलं, स्वर पुढे लिहिलं नाही. त्यामुळे धर्माची जी हानी झालेली आहे ती भरून निघणे फार अवघड आहे. आणि ही हानी सगळ्या जगाला भोवलेली आहे. काय करता हो, पाय बडबड करू नका. काय करता हो, आम्ही देवाची पूजा करतो. आम्ही गणेश ऋषी गणपती देवता निचुदगा छंद पुढे स्वरच म्हणायचं, शेडचा स्वर म्हणतेच नाहीत. याचं कारण असं आहे, आता हे धर्माचे वेद दाखवले. वेदाच्या सगळ्या रेषा जोडलेल्या आहेत. ऋषी देवता छंद स्वर अवुम. या ठिकाणी जनुक किंवा जी सुख आहे ती 100% बरोबर आहेत. तसंच विज्ञान दाखवले की ATCG इंग्लिश नाव आहे ती HO या ठिकाणी सुद्धा विज्ञानातून हे एकमेकांना जोडलेले आहेत. मग आता या ठिकाणी समजा
आणि या ठिकाणी पुढे गणपतीचं जे शास्त्र दिलेलं आहे 3 नंबरला, तर त्या ठिकाणी गणकृषी गणपती देवता निसर्गाय छंद पुढे 10.5 स्वर सांगितलाय. वर मग दिलेलं पण दुसऱ्यात नाही. त्यामुळे या ठिकाणी खिंड पडलेली आहे. ज्याप्रमाणे टायरमध्ये हवा असते आणि टायरला जर समजा छिद्र पडून हवा निघाली, तशा प्रकारचे आपण ज्या वेळा किती जरी आपण प्रयत्न केला तरी आपलं टायर हवा निघत चालली आहे, टायर पंक्चर झालेला आहे, गाडी चालत नाही. तशा प्रकारचं आपलं सगळं विज्ञान, आपलं सगळं शरीर खिळखिळ होऊन बसलेलं आहे. देवधर्म करताना खिळखिळ होऊन बसलेलं आहे. अशी परिस्थिती आहे. आज 15/4/2024 पहाटे 4 वाजता अमृत मंथनेश्वर येथील स्वयंभू महागणपती प्रगट झाले. त्यांनी सांगितलं की हे जे सूत्र आहे सगळ्या ग्रंथातलं, हे सगळं समाजाला समजून सांगा, दुरुस्त करायला सांगा. जर समाज असाच राहिला तर तो अवतारही होणार नाही. हा महाराज अवतार, हा देवाचा, हा गणपतीचा अवतार, हा शंकराचा अवतार, हा ब्रह्मदेवाचा अवतार, हा विष्णूचा अवतार, ही जी पळापळी तुम्ही करून समाजाला फसवताय, याच्यामध्ये तुम्हाला कधी सुख शांती मिळाली का? अजिबात नाही. आता समजा पांडुरंग विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल म्हणतो, पण विठ्ठलाच्या जे मूळ स्वरूप आहे त्याचे आपण आठवण करीत नाही. ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपासूर्त दशांगुलम पांडुरंगा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्, असा जेव्हा आपण मंत्र म्हणू तेव्हा पांडुरंगाचं दिव्य स्वरूपाची शक्ती आपला प्राप्त होईल. तर आपल्याला आंब्याची एक कोय घेऊन मला शक्ती, आंबा घेतला डोक्यात मला आंब्याची सगळी शक्ती प्राप्त झाली, हो असं होईल का? नाही. आंब्याच्या झाड सगळ्या आंबे जेव्हा आपण घेऊ जवळ तोडून तेव्हा आपल्याला शक्ती प्राप्त होईल. तर तशा प्रकारचं हे जे तुमचं आपल्या धर्मामध्ये जे काही पळवाट चाललेली आहे, कोणाला उठला हा अवतार गणपतीचा अवतार, हा शंकराचा अवतार, हा ब्रह्मदेवाचा अवतार, आणि या पोथ्या त्याच्या भरपूर, आणि ओढ मेल राव प्रसन्न होईना. मला आलं वाईट अनुभव. अनेक देवांच्या पोथ्या वाचल्या, ग्रंथ वाचला, मला काहीच कळणार. कोणी देव प्रसन्न होणार, कोणी समोरच दिसणार. जेव्हा मी म्हटलं ओम सरस्वती शीर्षा सुक्त म्हणलो आणि पुढं गणेश एकदंता विकृत म्हणतो गणपती प्रगट, लगेच बोलायला लागले, लगेच सांगायला लागले ज्ञान की तुम्ही आता आम्हाला खरं ओळखलं. मग शंकराच्या मागे तसंच असं प्रत्येक देवाची परिस्थिती, मूळ जे स्वरूप आहे जगाचा उत्पन्न करता, जगाला प्रथम पर्याय निर्माण करणारा जो भगवंत परमात्मा आहे तो वक्षवक्षा भगवंत. सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्षा सहस्रपासूर्त दशांगुलम. मग हा भगवंत जसा तसा पृथ्वीला असं कोण? श्रीराम श्रीकृष्ण आणि कलिकी दत्त. कारण जसे तसे पृथ्वीवर मूळ स्वरूप त्यांच्याकडून प्रगट झालं आणि मूळ स्वरूप जागेवर ठेवलं. म्हणजे नियंत्रण जे आहे कक्षेचं ते जागेवर ठेवलं. अशा दृष्टीने भगवंत परमात्मा जो आहे त्याची पूर्ण पूजा केली पाहिजे. सगळं आता तुम्ही एखाद्या महाराजांची मूर्ती पाहतो, समजा ज्ञानेश्वराची मूर्ती, ज्ञानेश्वराचं मंदिर बसवलं, ज्ञानेश्वराय नमः ज्ञानेश्वराय नमः काही होणार नाही. जेव्हा तुम्ही म्हणता ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र सहपात समूर्त्या दशांगुलम ज्ञानेश्वरा विद्महे पांडुरंगाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्, असा मंत्र म्हणला की ज्ञानेश्वरा जेवढी दिव्य शक्ती पूर्वी जन्मातली आणि ह्या जन्मात ह्या अवतार काळात परिपूर्ण आपला प्राप्त होऊन आपण पूर्ण ज्ञानी बनू शकतो. तसे बनू शकत नाही. गणपती महाराज म्हणले हे जे ह्याच्यात जे छंद स्वर सोडून दिलात बऱ्याच ठिकाणी, त्यामुळं मानवाला दुःख शांती मिळत नाही. हे भूत बनतात, ब्रह्मस्वंत बनतात, ब्रह्मराक्षस बनतात, कारण याच्यामध्ये अर्धवट अवस्था आहे. ह्या अर्धवट अवस्था समाजाने सुधरून धर्ममंडितांनी समजून घेतली पाहिजे. वेदांचा आधार घ्या. ओम गणानां त्वां गणपती हा मंत्र म्हणा. ऋषी देवता छंद स्वरचित आहेत, पण गणपतीच्या अथर्व शीर्षामध्ये इथं स्वर छंद चढदा स्वर नाही. नंतर तुमच्या रामरक्षात नाही. शनी स्तोत्रामध्ये दशरथुषे शनीश्वर देवता त्रिष्टुप छंदा दैव स्वर सांगितला नाही. म्हणजे आपल्या नशिबात जे दैव स्वर आहे
आपला नसतो तिसरा तो उघडतच नाही ना तिसरा डोळा उघडणारा जो स्वर आहे ना तो त्रिष्ठोप छंद दैव स्वर कपाळामध्ये आज्ञा चक्रात आहे दुसरा डोळा उघडतो तो स्वर ध्वनी जर तुम्ही बोललाच नाही तर तुम्हाला तिसरा डोळा कधी उघडत नाही प्रत्येका ठिकाणी चावीन कुलप वेगळे आहे ते उघडावं लागणार आहेत आणि ते जर समजा बंद पडली हे का बरं असं होतं अहो निसर्ग आहे खाणंपिणं आहे त्याने असं झालं त्यामुळे ही जणूक तुमची बिघडली त्यांची वाढ होत नाही ते कापून टाका खरं आहे तुमचं म्हणणं पण ते गणपती महाराज मान्य नाही करीत त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस तुमच्या शरीरामध्ये लोह जस्त लोह तांबे जस्त घटक आहेत तर तुमच्या अँटीबॉडीज म्हणजे शरीर जे आहे ते उत्तम 100% आहे परंतु ज्या वेळेस शरीरातलं जस्त कमी होतं त्यावेळेस गॅमा आणि बॅटा कॅरोटीन जे अणुबॉम्ब आमचे ते शरीरात शिरतात आणि तुमचे जे जनुक आहेत किंवा जे 30,000 सुख आहेत याच्या जो छंद स्वर नाही त्या स्वर भागातून ते आत प्रवेश करतात स्वर नसल्यामुळं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आजारांचं थैमान सुरू होतं डोकं दुखलं हातपाय दुखलं पाय दुखले गळून गेलं मनाला पश्चाताप झाला इच्छाशक्ती नष्ट झाली आणि मग आपण पळापळ इकडं पळत तिकडं बघ हे औषध घे ते औषध घे कोणाला काही सापडत नाही ना आजार काही संपत नाही का तर सोमरस जेव्हा तो पितो म्हणजे फळांचा रस उसाचा रस तांबरस नारळाचं पाणी याच्यापैकी जेव्हा काही सोमरस पितो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये ही जी 30,000 सुख ही जी जणूक 30,000 या गणपतीच्या सूत्रातून जे कमी झाले स्वर त्या स्वरामध्ये षडजा स्वर आपण उच्चारू तेव्हा नवीन जणूक तयार होऊन त्याला जोडल्या जातात म्हणजे आपल्या शरीरामध्ये गॅमा आणि बॅटा कॅरोटीन येत नाही अल्फा कॅरोटीन तयार होतात जोपर्यंत आपल्या शरीरात अल्फा कॅरोटीन तयार होतं लोह जस्त आपल्या शरीरात जेव्हा असन तेव्हा आपल्या शरीरामध्ये अल्फा कॅरोटीन तयार होतं त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जी जणूक 30,000 सुख आहेत ती जशी तशी राहतात त्यात बदल होत नाही आपल्या सुख शांती मिळते ऋषी देवता छंद सोरा उम ये टी सी जी ओ असं दिसणे जोडलं जातं परंतु गणपती अथर्वशीर्षात या ठिकाणी गणक ऋषी गणपती देवता गाय निस्तृ गाय छंद पुढे स्वर नसल्यामुळे दीड झालं अर्धच झालं ही दीड मात्रा जिथे झाली म्हणजे या ठिकाणी अर्धा मात्रा कमी पडलेली आहे आणि अर्धा मात्रामध्ये गॅमान बॅटा किरणात प्रवेश करतात त्यामुळं आपल्या शरीरामध्ये कधी डोकं दुखलं कधी हातपाय दुखलं तुमच्या शरीरात ज्या ज्या ठिकाणी जनुक नष्ट झालेले आहेत त्या ठिकाणी आजार होतो महारोग क्षयरोग कॅन्सर अशा प्रकारचे भयंकर रोग का होतात गॅमान बॅटा किरण शरीरात शिरला येतात कोरोनामध्ये बीटा किरण होता आता दुसरा N2H3N3 आला त्याच्यात गॅमा किरण आहे अणुबॉम्बचे म्हणजे नाशक आहेत हे गॅमा किरण शरीरात शिरले की तुमचे पहिले जनुक नष्ट करणं जनुकाच्या रेषा जोड्यात तोडून टाकणार नंतर मग तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी प्लेटलेट्स चपट्या पेशी सगळं खतम करणार आणि हे सगळंच व्हायला लागल्यानंतर औषध पाणी पळापळी किती जरी केली तर काही होत नाही कारण का सोमरस पिल्यानंतर जास्त शरीरात आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण तयार होतं मग तेव्हा नेमकं काय होतंय कोष्टका दाखल 4 नंबर बघा गणपती अथर्वशीर्ष गणक ऋषी गणपती देवता उम निस्तृ गाय छंदा षडजा स्वर जोडल्या गेल्या उम म्हणजे या ठिकाणी हे अथर्वशीर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्या शरीरात आपण पुढं भूत किंवा ब्रह्मसमन किंवा राक्षस होऊ ती गोष्ट या ठिकाणी टळली असं गणपती महाराज म्हणाले तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला ह्या ठिकाणी जेव्हा शरीरामध्ये ही जनुक जोडायची आहेत ही जनुक जोडली पाहिजे तेव्हा आपला आजार हटेल मग आपल्याला लोह जस्त तांबे जस्त हे शरीरात पाहिजे मग आपल्याला
जस्त उडदाची डाळ, नंतर मका, नंतर वाटाणा, हरभरे, नंतर कांदा, नंतर कोबी आणि फ्लावर यामधून मिळते. आणि अक्रोड, काजू, खोबरे, नारळ पाणी, बदाम आणि शेंगदाणे याच्यामधून तुम्हाला जस्त शरीर तयार होतं. दररोज तुम्ही समजा मूठभर शेंगदाणे खाल्ले, शेंगदाण्याचा लाडू खाल्ला की तुमच्या शरीरामध्ये जस्त तयार होईल. जस्त तयार झालं 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉनपासून अल्फा किरण तयार होईल आणि ते शरीरामध्ये आरपार जाईल. म्हणजे या शरीरामध्ये जेव्हा जस्त शरीरात तयार होईल तेव्हा तुमच्या शरीरामध्ये गॅमा बेटा किरण येणार नाही. रोग प्रतिकार शक्ती तयार होईल आणि ती सोमरसातून तयार होते. म्हणून दररोज फळ खाणे आवश्यक आहे. ते जर तसं तुम्ही केलं नाही तर बटाटा आहे, कांदा आहे, वाटाणा आहे, कोबी फ्लावर आहे, अक्रोड, बदाम, काजू, खोबरे, नंतर शेंगदाणे ह्या ज्या गोष्टी आहेत, अक्रोड, बदाम, काजू, शेंगदाणे, खोबरे हे सगळं सोमरसात घालून बारीक कुटून त्याचा भुकटा टाकून प्यायचा फळांच्या रसामध्ये, असं शास्त्र पूर्वी सांगतं. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जस्तचं प्रमाण वाढतं. रक्तपेशीमध्ये 90% जस्त पाहिजे तर 100% आपल्या शरीरात काय आहे, अल्फा किरण आहे. जर 60% जस्त पेशी असेल तर 60% अल्फा किरण असून 40% गॅमा बेटा किरण आहे. म्हणजे तुम्हाला 4 तास 8 तास बरं 12 तास बरं वाटलं, 1 तास 2 तास थकवा येणार, काम करायचा उत्साह नष्ट होणार. कारण त्याच्या गॅमाने बेटा किरणाच्या लहरी आपल्या शरीरात यायला लागलेल्या आहेत. कारण आता या ठिकाणी जास्त कमी आहे, जास्त नाही, म्हणून तुमचे जनुक तुटलेले आहेत. आणि ही जनुक तुटल्यानंतर ही 33 सुखामधली 30,000 सुखाची जनुक तुटलेली आहेत. म्हणजे आपल्या शरीरात किती आहेत, कशी आहेत तपासून आपण पाहू शकतो का? पाहू शकतो. 60 mm ला 30,000 सुख आपल्या शरीरात आहेत. जर 6 mm ची वेळ जर समजा 30 mm आली तर 18,000च्या आसपास आपल्याला सुख आहेत. म्हणजे 12,000 सुख आपल्या शरीरातून गायब झालेले आहेत. मग तेवढे त्या 12,000मध्ये हे गॅमा आणि बेटा किरण शरीरात प्रवेश करून आपल्याला त्रास देतात, पेशी नष्ट करतात, घसा दुखायला लागतो, डोकं दुखायला लागतं, हातपाय गळून जातात, काम करायचा उत्साह राहत नाही, भीती वाटते. एका घरी मी गेलो, वयाच्या 21 एका गावात गेलो होतो. तिथे एका कुटुंबाकडे गेलो, तेव्हा तिथं त्या स्त्रियांकडे गेलो. म्हणलं बा आम्ही डॉक्टर आहोत, तुमच्याकडे तपासणी करता आलो, माहिती सांगा, तुमचे पुरुष बोलवा. बाया रडू लागलं. म्हणले आमच्या घरात एकही पुरुष बाबा जिवंत नाही. काय झालं? ती म्हणले आमच्या घराला शाप लागलेला आहे, आमच्या घराला शाप लागलाय, आमचे पुरुष ब्रह्मस्वरात भूत खेळते अशी घेऊन तयार झाली आणि ते आम्हाला मारतात, खातात. 1-2 मुलं झाली की ते वंश तिथं त्या पुरुष संपला, अशी भीती निर्माण झालेली आहे. मग काय करायला पाहिजे? तिथे 4 वेद जाणणारा 6चा आठवतो तुम्हाला मी होम करतो आणि सगळं संपवतो. म्हणलं सांगा बा, आम्ही डॉक्टर लांब बसतो, तुमचं चालू द्या. होम करायला लागला, मंत्र म्हणायला लागला. बराच वेळ झाला तो ब्रह्म राक्षस उठला आणि त्या वेदांतचार्याला धरून ज्वरात जमीन आपटला. कारण का आपटला तर तो गणपती आथोर शिष्य म्हणताना काय म्हणला, गणकृषी गणपती देवता हा निचूल गायची छंदा, पुढं शरीरात स्वर म्हटलाच नाही. त्यामुळे त्या विद्वानाच्या शरीरामध्ये अल्फा गॅमा आणि बेटा किरण यायला लागलो. त्याच्यात तो राक्षस भूत प्रवेश करून आला आणि मग लागता त्रास झाला. तो पाडा उतारा बेशुद्ध हो. मग असं का झालं बाबा? मी त्याला म्हणलं आपण डॉक्टरकडे नेल्यानंतर म्हणलं बाबा यांचं मला त्याच्या शरीरातलं जनुकच जमतंय का? मग ते तपासून पाहिलं तर त्याचे काय ते मंत्र म्हणणारे जनुक तयार झालीच नव्हती. अर्धा 1.5 जनुक तयार झालं, पण जनुक किती सुख 1.5. त्यामुळे याला हा त्रास झाला. हे घरातली माणसं अशीच मेली 1.5. मग आम्ही म्हणलं असं करा तुम्ही आता
ओम गणकृषी गणपती देवता हा गणकृषी गणपती देवता निर्सुर्गा षडजा स्वर असा मंत्र म्हणा, लिहून घ्या. गायत्री निर्सुर्गा छंदा षडजा स्वर असा मंत्र म्हणा. असं म्हणायला सुरुवात केल्यानंतर आम्ही 2 महिने परत येतो म्हणलं. 2 महिने आलो तर एका बाईचा मालक खूप बिघडतो, आजारी होता. आम्ही 2 महिने आल्यानंतर त्याचा मालक तंटेन झाला, फिरायला लागला. मग आम्ही त्याची डॉक्टरकडून जाऊन तपासणी केली, तेव्हा त्याच्या शरीरातली जी जनुकं जी होती ती तुटलेली सगळी जशी तशी तयार झाली, नंबर 4 चित्रासारखी. आणि मग ते कुटुंब आता सुखी आहे, कोणी मरत नाही, काय नाही. तर आपल्या शहरामध्ये भूत आली बा, जादू आला, टोना आला, करणी केली, हे सगळं चुकीचं आहे. कारण आपल्या शहरामध्ये जस्तच कमी आहे आणि जस्ता सगळ्या समाजात कमी आहे, खेडेगावात कमी आहे, शहरात कमी आहे. कारण ते मका कोणी खात नाही, कांदा फार कोणी खात नाही. आणि मके जे अक्रोड, बदाम, काजू, खोबरे, सुके, नारळ पाणी आणि शेंगदाणे याच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. त्यामुळं आपल्या शहरामध्ये जास्त कमी झालेलं आहे. आणि त्यामुळं ही घरामध्ये भानामती आली, करणी आली, चेपटूक आलं, जादू आला, लय मोठं भूत लागलं, राव काय निघाला, जादूटोणाला मंत्राला कोण निघायचं. कारण आहे की आपले जे 30,000 सुख आहेत ते तुटलेले दीड आहेत, ते आपल्या भरून काढायच्या सोमरस पिऊन. फळांचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस हे सोमरस आहेत. अक्रोड, बदाम, काजू, नारळाचं पाणी, शेंगदाणे कुटायचे बारीक जागी सगळं. आणि मग या उसाचा रस जो आहे त्याच्यात ती थोडी पावडर टाकायची आणि प्यायची. सोमरसाचा 100% शरीरामध्ये परिणाम होऊन आपल्या शरीरामध्ये जास्त उत्पन्न आलं. नारळाचं पाणी टाका प्या किंवा फळांच्या रसात प्या. आधी फळांचा रस प्या, नंतर याची भुकटी खा, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जास्त आलं. मक्याची भाकर रोज खा, मक्याचं पापड्या रोज खा किंवा मक्याचे कणस खा किंवा मका भाजून खा. प्रत्येकाने जगामध्ये जगायचं असेल अनुभवामधून तर मका ही खाल्लीच पाहिजे. अशा शरीरामध्ये तुमच्या जास्त पाहिजेच. अल्फा किरण जेव्हा शरीरात तयार होईल, तुमच्या जवळ जरी अनुभव पडला तरी तुम्ही मरणार नाही, धोका होणार नाही. तिकडे गळती झाली कुठं, भोपाळ नेपाळ निकुळ भोपाळ साईडला. तिथं काय झालं, यज्ञ चालत असं, आणि ते यज्ञ चालत रोज अग्निहोत्र करीत लोक. आणि तिथं जेव्हा त्यांना कळवलं, विचारलं तुम्ही अग्निहोत्र काय टाकीता, ही तुमची कुत्रे मेली नाहीत, मांजरं मेली नाहीत, माणसं मेली नाहीत, आणि मग ही हजारो माणसं कशी काय मेली हो, आणि तुम्हीच कसं काय जगला. ते म्हणले आम्ही अग्निहोत्र करतो, या अग्निहोत्रामध्ये आम्ही मका टाकतो, मका टाकल्यानंतर त्याचं ते भस्म तयार होतं, जस्त तयार होतं. आणि जस्त त्यांच्या शरीरात उतरल्यानंतर त्यांचे अल्फा किरण तयार झालं कुत्र्यात, मांजरात, झाडात, पशुपक्षी. आणि तिथं कोणीच मिळलं नाही. सत्य इतिहास आहे. याचं कारण आहे, इथून पण असाच काळ येणार आहे, माणसं कोंबडीसारखी पटपट मरतीन. म्हणून ही समाधी भविष्यात माणसं मारणार आहेत, जग बुडणार आहे, काही बुडणार नाही. याचं कारण अँटीबॉडी सुरक्षित ठेवा. कोरोनामध्ये माहीत नव्हतं, पण कांदा ज्यांनी खाल्ला, कांदा रस पिला, ती वाचली का, तर त्यांना जास्त मिळालं, अल्फा किरण शरीरात तयार झालं, आणि त्यामुळे सगळं जग सुखी झालं. तर अशा दृष्टीने हे आपण आपल्या शरीरामध्ये जे सोमरस आहे तो पिलो पाहिजे. आणि जे चित्रवर दिले त्याचा अभ्यास करा तुम्ही. 1, 2 वेद, धर्म, विज्ञान 2, नंतर 3 हे जणू तुटलेलं अथर्वशीर्ष, आणि 4थ्यामध्ये गणपती जणू जोडलेला अथर्वशीर्ष. या दृष्टीने हे परिणाम शुभ परिणाम करून घ्यायचे असतील तर तज्ज्ञाकडून मंत्र म्हणा, वेदामध्ये मंत्र म्हणा. तुम्ही जर समजा कुठले ग्रंथ घेतले तर त्या ग्रंथामध्ये चूक काय आहे, त्या कसं आता दुर्गा सप्तमी वाचतो, तिथं लिहिलंय ब्रह्मा विष्णू महेश्वर देवता, पुढं लिहिलेलं आहे महाकाली महालक्ष्मी देवता, सुर देवता, उष्णी गायत्री अनुष्टुप छंदा, पुढं स्वरांचा वृषभ स्वरा, अनुष्टुप छंदा, हे स्वरच नाहीत. त्यामुळे जरी तुम्ही दुर्गा देवीची भक्ती करीत असताना ती देवी प्रसन्न व्हायच्या म्हणजे कोपती आणि घरात नाश होतोय.
कारण ही जणू का तुटलेली आहेत ना. आणि या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण कमी झाले आणि गॅमा किरण वाढले, बॅटा किरण वाढले, त्यामुळे तुमचा नाश व्हायला लागला. म्हणून ग्रंथ वाचताना आपली दुरुस्ती करून घ्या. गायचे छंद स्वर षडजा स्वरा, उष्णिक छंद वृषभ स्वरा हा, अवृषभ छंद गांधार स्वरा हा, बृहती छंद मानधन स्वर हा, पंक्ती छंद पंचम स्वर हा, त्रिष्टुप छंद दैव स्वर हा, जगती छंद निषाद स्वरा. अशा दृष्टीने आपण या जोड्या पूर्ण पाठ करून घ्यायचा. ऋषी देवता आणि छंद येटी शिजी याच्यात चुकाशीच होते. आहार मग तुटल्यानंतर आपल्या शरीरामध्ये सोमरसातलं जास्त शरीरात उतरलं पाहिजे. आणि ते सोमरसातलं जास्त कोणाच आहे? नारळामध्ये. नारळ नंतर नारळ आहे, त्याच्यानंतर बदाम आहे आणि काजू आहे. याच्यामध्ये तुम्हाला सोमरस मिळणार आहे. गहू बरं का. नंतर बाजरी, खोबरे, बदाम, काजू, नंतर फुलावर, नंतर सुरण आणि मोहरी. हे म्हणजे हे जे याच्यामध्ये हे सगळ्या ज्या वस्तू सांगितल्या याच्यामध्ये लोह जस्त तांबे आहे. लोह तांबे जस्त आहे. त्यामुळे आपल्या अँटीबॉडीज म्हणजे नेमकं काय? अँटीबॉडीज म्हणजे शरीरामधले जनुक जी आहेत ती 30,000 जशी तशी तयार झाली पाहिजेत. त्यात कुठं खाडाखोड तुटणार झाली पाहिजे. ही याला म्हणजे अँटीबॉडीज. आणि ती निर्माण करणं फार अवघड आहे. त्याच्याकरता तुम्हाला ते नावं सांगितलेत, त्यातून तुम्ही नावं लिहून घ्या म्हणजे तुम्हाला फायदा होईल. बोला श्रीरामलिंग महाराज की जय. हयग्रीव गो नदी गंगा मैया की जय. सर्व जगाचा एकच देव, प्रथम जगात उत्पन्न करणारा श्रीवत्सवक्षा भगवंत, सहस्र शीर्षा सहसा सहस्रपात सुवृत्य दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीराममंथने सरकलकत्त महाराज के जय. जगात व महाराष्ट्रात 5वे शक्तिपीठ निर्माण करणारी महासागरेश्वरी महादुर्गा माता की जय. शनीश्वर महाराज के जय. हनुमान की जय. सर्व देवदेवतां की जय. साधू संतन की जय. सर्व विश्वाचे कल्याण असो. हरिओम दत्त. ओम शांती.